हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक आणि आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक पाठ पाहणार आहोत. प्रतिपदम संस्कृतम म्हणजेच प्रत्येक पावलावर संस्कृत. आता संस्कृत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पूजा अर्चा, जुने ग्रंथ किंवा शाळेतले थोडेसे अवघड वाटणारे धडे, बरोबर? पण मी जर तुम्हाला सांगितलं की हीच प्राचीन भाषा आजच्या आधुनिक जगात म्हणजे टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि सायन्सच्या जगात एक खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे, तर चला तर मग आज आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास उलगडून पाहूया. आणि हो, हा प्रवास सुरू करण्याआधी जो एक प्रश्न तुमच्याच नाही तर बहुतेकांच्या मनात येतो त्यावर बोलूया. प्रश्न अगदी सरळ आहे. आजच्या काळात संस्कृत शिकून नक्की काय फायदा? ही फक्त जुन्या ग्रंथांची भाषा आहे की तिचं महत्त्व आजही तितकंच आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या आपल्या या चर्चेतून आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. बरोबर. खरं तर आपल्या मनात संस्कृतबद्दल काही गैरसमज अगदी पक्के बसलेले आहेत. जसं की ही केवळ पूजापाठाची भाषा आहे किंवा ही एक मृत भाषा आहे जी आजच्या जगात अजिबात उपयोगी नाही. पण सत्य काय आहे माहितीये? सत्य याच्या अगदी उलट आणि खूप आश्चर्यकारक आहे. आज व्यवस्थापनशास्त्र म्हणजे मॅनेजमेंट सायन्स, संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि वैज्ञानिक संशोधन म्हणजेच सायंटिफिक रिसर्च यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये संस्कृतचा थेट संबंध जोडला जातोय. आता हे कसं काय शक्य आहे? चला, तेच तर आपल्याला आज बघायचं आहे. चला आपण एक कल्पना करूया. विचार करा की तुम्ही एका वेटिंग रूममध्ये बसला आहात आणि तिथे तुमचे काही जुने शाळेतले मित्रमैत्रिणी अचानक योगायोगाने भेटतात. आता प्रत्येकजण आपापल्या करिअरमध्ये सेटल झाला आहे आणि त्यांच्यातल्या एका साध्या संवादातून एक असा विषय समोर येतो जो संस्कृतकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकू शकतो. तर त्या गर्दीत त्यांची एक मैत्रीण शांतपणे सुभाषित संग्रह नावाचे एक संस्कृत पुस्तक वाचत बसलेली असते. हे पाहून तिच्या एका मित्राला खूप कुतूहल वाटतं आणि तो तिला सहजच विचारतो, अगं, तू अजूनही संस्कृत वाचतेस? आणि बस याच एका साध्या प्रश्नाने एका अनपेक्षित आणि खूप इंटरेस्टिंग चर्चेला सुरुवात होते. आणि मग जी चर्चा सुरू होते ना, त्यातून जे काही समोर येतं ते खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे. त्या ग्रुपमधला प्रत्येकजण सांगू लागतो की त्यांच्या आधुनिक अगदी हायटेक करिअरमध्ये संस्कृतचा कसा आणि किती महत्त्वाचा वाटा आहे. त्यांची उत्तरं ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. तर ते पुस्तक वाचणारी जी महोदया असते ती सगळ्यात आधी तिची ओळख करून देते. ती म्हणते, मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत म्हणजे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षिका म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनर म्हणून काम करते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि संस्कृत यांचा काय संबंध असू शकतो, बरोबर? तर त्या पुढे सांगतायत की त्या रामायण आणि महाभारतांसारख्या आपल्या प्राचीन महाकाव्यांमधून व्यवस्थापनशास्त्राची म्हणजे मॅनेजमेंट सायन्सची मूळ तत्त्व शोधून काढतात आणि याच तत्वांचा वापर त्या आजच्या कॉर्पोरेट जगातल्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी करतात. यावरून काय दिसतं की हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान आजही तितकंच प्रभावी आणि उपयुक्त आहे. यानंतर त्या ग्रुपमधला समीर आपली ओळख करून देतो. तो म्हणतो, अहम IIT छात्रः म्हणजे मी IITचा विद्यार्थी आहे. IIT आणि संस्कृत हे ऐकून तर सगळेच मित्र चकित झाले असतील, नाही का? तंत्रज्ञानाच्या या सर्वोच्च संस्थेत संस्कृतचं काय काम असू शकतं असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. समीर त्याचं उत्तर देतो. तो सांगतो की तो पाणिनी ऋषींच्या अष्टाध्यायी या महान व्याकरण ग्रंथावर संशोधन करत आहे. तो संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटर सायन्स यांच्यातला संबंध शोधतोय. कारण संस्कृतची जी अत्यंत तार्किक आणि नियमांवर आधारित रचना आहे ना, ती कम्प्युटरच्या प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी एक परफेक्ट मॉडेल ठरू शकते. आणि याच विषयावर तो एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आपला रिसर्च पेपर सादर करणार आहे. आता या ग्रुपमधला तिसरा मित्र प्रसाद पुढे येतो. तो सांगतो की तो रसायनशास्त्राचा म्हणजेच केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे आणि त्याचा संशोधनाचा विषय तर याहूनही जास्त रंजक आहे. प्रसाद प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम या विषयावर काम करतोय. म्हणजे तो काय करतोय तर प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून जुन्या काळातील धातुकाम, औषध निर्मिती आणि इतर रासायनिक प्रक्रियांचं ज्ञान शोधून काढतोय. आणि तो म्हणतो की यासाठी त्याला शाळेत शिकलेलं संस्कृत खूप उपयोगी पडत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये विज्ञानाचा एक खूप मोठा खजिना दडलेला आहे जो फक्त उलगडण्याची गरज आहे. आता या गटातील शेवटची मैत्रीण लीना तिची ओळख करून देते. ती म्हणते की ती बेंगलुरूमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत भाषा विश्लेषक म्हणजेच लँग्वेज ॲनालिस्ट म्हणून काम करते. आता बघा,
तिचं काम तर थेट संस्कृतशी जोडलेलं आहे. ती अनेक आधुनिक भारतीय भाषांचं विश्लेषण करते आणि आपल्याला माहीत आहे की संस्कृत ही आपल्या अनेक भारतीय भाषांची जननी आहे. त्यामुळे संस्कृतच्या व्याकरणाचा जो तिचा पक्का पाया आहे तो तिला इतर भाषांची रचना समजून घेण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे तिचं काम अधिक सोपं आणि प्रभावी होतं. तर मित्रांनो, ही फक्त या 4 मित्रांची गोष्ट नाहीये. ही गोष्ट एका मोठ्या सत्याकडे इशारा करते आणि ते सत्य म्हणजे संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेबद्दलचं वाढतं जागतिक आकर्षण. हे कुतूहल फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज जगभरातील लोक भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास आणि स्थापत्यशास्त्र यांसारख्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. आणि या सगळ्या ज्ञानशाखांचा मूळ स्रोत, त्यांचं ओरिजिन कुठे आहे? बरोबर, संस्कृत ग्रंथांमध्ये. म्हणूनच या भाषेचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप वेगाने वळत आहे. तर मग या सगळ्या चर्चेमधून आपण काय शिकायचं? आपल्यासाठी यातला महत्त्वाचा संदेश काय आहे? या संवादाचा शेवट एका अत्यंत महत्त्वपूर्ण विचाराने होतो, जो प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवा. तो महत्वाचा विचार हा आहे की तुम्ही भविष्यात कोणत्याही क्षेत्रात काम करा, मग ते इंजिनिअरिंग असो, मॅनेजमेंट असो किंवा सायन्स, संस्कृतचं ज्ञान ही केवळ एक भाषा शिकण्यापुरती मर्यादित गोष्ट नाही, तर ती एक विशेष पात्रता, एक युनिक क्वालिफिकेशन बनते. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि नेहमी एक पाऊल पुढे ठेवते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या पाठाचं सार या एका वाक्यात आहे: संस्कृत अध्ययनम एकः विशेषः परिष्कारः. परिष्कार म्हणजे काय? तर अशी गोष्ट जी आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडते, आपल्याला अधिक प्रगल्भ बनवते. तर संस्कृतचं अध्ययन हा केवळ एक अभ्यास नाही, तर तो एक विशेष परिष्कार आहे. ही एक अशी पात्रता आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून देते. तर आता पुढच्या वेळी जेव्हा कोणी विचारेल संस्कृत शिकून काय फायदा, तेव्हा तुमच्याकडे याचं उत्तर नक्कीच असेल, नाही का? आजच्यासाठी एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.